तर सध्या तर इकडं खोमणे साहेब परत खाली पंचायत समितीला देवदास सुरनर. काय रामभाऊ गोरगरिबासाठी रस्त्यावर उतरून येणारी माणसं आहेत. हां, आपल्याला ओळखी कुणाची नाही, तेवढी ओळख तेवढी रामभाऊची ओळख आपल्याला आहे. हां, फिलहाल तो हाकी मनाम का हमारे हां. रामभाऊ नरोटेशिवाय दुसरा माणूस कोणी येत नाही. रामभाऊ नरोटे तळागाळातल्या माणसाला सहकार्य करणारा आणि गोरगरिबाच्या तळमळीत जाण असणारा नेता म्हणून रामभाऊ नरोटे. राष्ट्रवादीकडून रामभाऊ नरवटे 1-1.5 महिन्यापासून गाव भेटी, प्रत्येक नागरिकाच्या अडचणी, जेव्हा आपण काय अडचण पडली कॉल केला की लगेच रस्त्यावर उतरणारा माणूस आहे तो. 1.5 महिन्यापासून तुम्हाला भेटलं म्हणजे झालं का? नाही मत काय आलं नाही मला, अजून 18 वर्ष झाले कंप्लीट. हां. मग सध्या कोणाचं वार आहे? सध्या रामभाऊ नरवटे. बरं. त्यांनी इलेक्शन लढलेलं आहे रामभाऊनं. रामभाऊचं हा मतदारसंघ आणि दुसरी गोष्ट सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे बालेकिल्ला त्यांचा. लातूर जिल्ह्यातल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जिल्हा परिषदचं खंडाळी सर्कल आहे आणि या खंडाळी सर्कलमध्ये मी आलो आहे सांगवी गावामध्ये. याच ठिकाणी अनेक मतदार यांच्याशी मी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. नेमकी कशा पद्धतीने या ठिकाणी चर्चा सुरू आहे, नेमकं कोणत्या उमेदवाराचं नाव चर्चेत जास्त आहे हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. अगोदर मी पलीकडे बसलेले आहेत काका, त्यांच्याकडे जाण्याचा मी प्रयत्न करतो. सर्वसामान्य माणसाकडे जाण्याचा माझा संकल्प आहे. काका काय चाललंय? काही नाही. बरं बरं, काय नाव आहे तुमचं? कांबळे रावण. बरं बरं बरं. आता 2-3 दिवसापासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काय म्हणते वातावरण, कसं आहे, काय चाललंय? आता आज तरी ऐकू आलं, उद्यापासून ऐकून बोलता. बरं आज बरं. म्हणजे अजून उमेदवाराचं नाव वगैरे तुम्हाला काही माहित झालं नाही? नाही नाही नाही. बरं बरं. आता आज सुरू ऐकू आले जरा थोडं थोडं आता तुमच्यापासून जे आले मुली आज. बरं हा. बरं चांगला आवाज आहे माझा, मला काही रोगी नाही बरं. आणि काय मला कोणते जंतू नाहीत माझ्या शरीरामध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दुसरे काका आहेत माझ्यासोबत. काका काय माहित आहे तुम्हाला? निवडणूक आली आता जिल्हा परिषदची. कसं आहे, काही उमेदवार हे आहेत, कोण आहेत, काय आले का लक्षात? नाही, बर कोण आहे की आणखी नाही. बर बर. कोण आहेत उमेदवार, काही माहित झाले का? नाही नाही का, हां, माहीत नाही. बर बर बर. तरुण पिढी सुद्धा इकडे आहेत, आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया, काय सांगतात ते. सर काय नाव आहे आपलं? नितीन सूर्यवंशी. बरोबर. बोल जरा ऐकू जायचं. येतं त्यांनी किती हळू जरी बोलले तरी हा माईक असा आहे की त्याचाच आवाज घेते. किती हळू बोलू द्या तुम्ही, शांत थोडंसं. आता वेळ द्या मला सांगा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे, कोणाचं वातावरण आहे, काय चर्चा चालू आहे सध्या? वातावरण सर आता सध्या तर इकडं खोमणे साहेब परत खाली पंचायत समितीला देवदास सुरनर बरं. हे चर्चेमध्ये आहेत सध्याच्याला. अच्छा, म्हणजे त्यांच्या गाठी भेटी सुरू झाल्यात का? गाठी भेटी चालू आहेत त्यांच्या, प्रत्येक गावाला भेट देणं बरं बरं. चालू आहे. दुसऱ्या नागरिकाकडे जाऊया आपण. काय सांगायचं आहे, कुणाचं वातावरण आहे सध्या? निवडणुकीचं तर रणधुमाळी सुरू झाली आहे. इकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही माणूस उमेदवार देईल बाबासाहेब पाटील आणि रामभाऊ नरवटे हां, हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला इकडून 100% आहे. त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. बरं बरं बरं. आत्ता ते म्हणत होते की इकडं खोमण्याचं बी चालू आहे वातावरण. नाही, आता ज्याच्या त्याच्या परिस्थितीने ज्याच्या त्यानं करतील, पण आम्ही तर राष्ट्रवादीची खंबीर पाठीमागं रामभाऊ नरवटे. मला सांगा, राष्ट्रवादीचं यांनी सांगितलंय, नेमकं काय कारण आहे? राष्ट्रवादी चालू शकते असं म्हणतात, कोणत्या कारणाने चालू शकते? कसं आहे, रामभाऊ गोरगरिबासाठी रस्त्यावर उतरून येणारी माणसं आहेत. हां, म्हणून चालू शकते ती. त्याचं वारा आहे, भरपूर समाज आहे, पहिलं काही एखादं काम केलं असं काही माहीत आहे का? भरपूर केलेत त्यानं लोकांपायी. दादा समोर या ना, आपण बोलूया. काय नाव आहे तुमचं? गंगाधर नांदोर. बरं बरं. गंगाधर दादा, काय चालू आहे सध्या वातावरण, कोणाचं चाललंय, कोणते उमेदवार येऊन भेटी द्यायला लागलेत, सध्या नाव कोणाचं चर्चेत आहे? आपल्याला एकच आहे की रामभाऊ नरवटे ह्याच्यातर्फे आपल्याला मत आहे. बरं. त्याच्याशी कुणी नाही. दुसरे बी उमेदवार असतीलच की? आपल्याला ओळखी कुणाची नाही, तेवढी ओळख तेवढी रामभाऊची ओळख आपल्याला आहे. हां, जर कुणाची नाही ओळख नाही. बरं बरं. गाठ भेट पुढे त्याचीच पडलेली आहे. होय.
म्हणजे त्यांनी भेटून तुम्हाला काही सांगितलं, भेटले का काय? काय आश्वासन वगैरे? मदत वगैरे असे वगैरे करतात हां हां सर, काही नाही. बरं बरं बरं. पुढे तिकडे सुद्धा आपण जाऊया. सर तुम्ही तुमच्याकडे येतो, या या तुम्ही या, आपण बोलूया, या ना, या इकडे या. आओ आओ, क्या नाम है आपका? गौस भाई, कौन से उम्मीदवार का नाम अभी चर्चे में ज़्यादा चल रहा है? फिलहाल तो हाकी मैडम का हमारे, हाँ अच्छा, क्या उन्होंने कुछ काम करे हैं इधर? फिलहाल तो पहले कर रहे हैं, आप करेंगे यहाँ से आगे. हाँ हाँ. किस किस के नाम अभी चल रहे हैं चर्चे में? होता है कुछ मेरे को मालूम ना. हाँ अच्छा, खाली हाके मैडम का तो चल रहा है ऐसा मालूम है. चलो ठीक आहे. सर तुमचं नाव? सुरनर बंडूसराव साहेब सुरनर. बरं. काही जण म्हणतात हाकेचं नाव चालतंय, काही जण म्हणतात खोमणीचं चालतंय, आणि एका दोघांनी नरवटे यांचंही नाव सांगितलं. बालेकिल्ला राष्ट्रवादीचा आहे. बरं. हां, रामभाऊ नरोटेशिवाय दुसरा माणूस कोणी येत नाही. काय कारण असू शकते त्याचं? गरिबाची भरपूर जणांची कामं केलेली आहेत रामभाऊने. समाजासाठी चांगली. काय म्हणतात? अडीअडचणी जवळ येतो, फोन लावतो, बोलले मदत करतो. बरं बरं बरं. काही संकट झालं तर जवळ येतो, फोन लावला. हाके मॅडमच्या शाळा वगैरे आहे, तिथं संस्था आहे, त्यांचा काय परिणाम? नाही, काही नाही. असं कसं होईल? रामभाऊशिवाय दुसरं काही पर्याय नाही. हो का? सर काय सांगता, हे जे नागरिक बोलत आहेत खरं आहे तितकंच? हो खरं आहे. काय कारणावरून रामभाऊ नरवटेनं काय कामं केली तिथं? म्हणजे कोणाच्याही मदतीला कोणत्याही टाईमला कॉल केला तर ते त्या टाईमाला तिथं येऊ शकतात, मदत करू शकतात. बरं बरं बरं. सांगवी गावामध्ये आल्यानंतर परिस्थिती लक्षात येते. कोण कोणत्या उमेदवाराचं नाव घेऊ शकतात हे आपण त्यांना कोणत्याही प्रकारची अगोदर पूर्वसूचना न देता सांगवी गावामधली स्थिती आत्ता तुमच्यासमोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. सांगवीचेच आहेत का तुम्ही रहिवासी? हो, सांगितलं. बरं, काय सुरू आहे सध्या? 16 तारखेपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार गावाकडे येऊ भेटी द्यायला लागलेत. कोणत्या उमेदवाराचं नाव चर्चेत आहे? रामभाऊ नरोटे. बरं, काय कारण रामभाऊ नरवटे? रामभाऊ नरोटे तळागाळातल्या माणसाला सहकार्य करणारा आणि गोरगरिबाच्या तळमळीत जाण असणारा नेता म्हणून रामभाऊ नरोटे. पुढच्या नागरिकाकडे जाऊया आपण. बरं, फोनवर तुम्ही बिझी आहेत म्हणून तुमच्याकडे आलो नाही. काय नाव आहे आपलं? वाडकर नंदू. बरं बरं. काय सध्या वातावरण इथं चालू आहे? कोणाच्या नावाची चर्चा आहे? सध्या तर राष्ट्रवादीकडून रामभाऊ नरवटे 1-1.5 महिन्यापासून गाव भेटी, प्रत्येक नागरिकाच्या अडचणी, जेव्हा आपण काय अडचण पडली कॉल केला की लगेच रस्त्यावर उतरणारा माणूस आहे तो. 1.5 महिन्यापासून तुम्हाला भेटलं म्हणजे झालं का? नाही नाही, कुण्याही टायमाला तुम्ही कॉल करा, हां. कुण्याही टायमाला तुमची अडचण सॉल्व्ह होणारच तिथे गेल्यानंतर. आणि बाकी इतर आता ज्यांचे कोणी इतरांचे नाव घेतले त्यांचं? आश्वासन, हां. फक्त आश्वासन, असं करू तसं करू. बरं. हां, काय काम पडलं की आपला फोन उचलायचा नाही. हां, जो आपल्या पाठीशी खंबीरपणे नेता उभा असतो त्याच्या मागं आपण उभा. बरं. हां सर बरोबर आहे. काय चालू आहे सध्या? जरा मला बोलाय ना. जे तुम्हाला मराठीच बोलतोय ना सर. आपण काय हिंदी किंवा कन्नड तेलुगू बोलत नाही, काय नाही. सध्या जे वातावरण सुरू आहे त्याच्यावर आपला संवाद साधायचा आहे. काय वाटतं आपल्याला? नरोटे. तरुण तडफदार काही माझ्यासोबत मतदार सुद्धा आहेत. इकडे या सर. वय किती आहे तुमच्या? तुम्हाला मतदान आलं का हे अगोदर सांगा. मत काय आलं नाही मला, अजून 18 वर्ष झाले कंप्लीट. हां. मग सध्या कोणाचं वार आहे? सध्या रामभाऊ नरवटे. बरं बरं बरं. मतदार यादीमध्ये नाव आलं नाही, मात्र त्यांचा असा अंदाज आहे की रामभाऊ नरवटे यांचं नाव चर्चेत आहे. सर, अनेक जण सांगत आहेत की रामभाऊ नरवटे, परंतु का? तुमचं वेगळं काय कारण असू शकते? वेगळं कारण हे आहे की रामभाऊचं गाठीभेटी इम्पॉर्टंट, आणि दुसरी गोष्ट रामभाऊचं कसं आहे की सगळ्यामध्ये मिसळून राहणं. जे युवा पिढी आहे, युवा पिढीचं रामभाऊकडं जास्त कौल आहे ह्या टायमाचं. आता खोमणे साहेब आहेत, जे की ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांचं गाठीभेटी त्यांच्या जास्त, आणि युवा पिढीमध्ये हे रामभाऊचं सगळ्यात जास्त सध्या तर आहे. तसेच आमचे तरडे मॅडम बी आहेत रेसमध्येच. हे तिन्ही उमेदवार आहेत. आरक्षण कोणासाठी आहे नेमकं? ओबीसी महिलासाठी आहे. मग रामभाऊ नरवटेचं कसं नाव यायला लागलं? कोणतं? पत्नी आहेत ना त्यांच्या. मग त्यांच्या पत्नीचंच नाव आपल्याला माहीत असलं? नाही, पण चर्चेमध्ये त्यांचं आहे ना सध्यापासून. म्हणजे अगोदर बी त्यांनी इलेक्शन लढलेलं आहे रामभाऊनं. रामभाऊचं हा म्हणजे हा मतदारसंघ, आणि दुसरी गोष्ट सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे बालेकिल्ला त्यांचा राष्ट्रवादीचा. मग त्यांचा हा उमेदवार कोण देणार आहे त्यांनी? का रामभाऊ आहे हे अजून स्पष्ट नाही आहे कोणाचा. रामभाऊ हे चर्चेत कसे
त्यांचं प्रचार चालूच आहे कंटिन्यूमध्ये. आता तरडे मॅडमचा बी बालेकिल्ला म्हणला तरी कमी काही गोष्ट हे नाही. त्यांच्या शाळा आहेत, गणेश हाके साहेब आहेत, खोमणे साहेब बी भरपूर दिवस झाले त्यांची बी मेहनत चालू आहे. असं इकडलं ह्या खंडाळी सर्कलमध्ये चालू आहे सगळ्यांचाच प्रयत्न. तुम्हाला जर ही बातमी आवडली तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज. आवाज बहुजनांचा.